नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, नाशिक महानगरपालिकेचे ऑफिशियल पीडीएफ आपल्या समोर आहे. याच्यामध्ये गट क आणि गट ड मधील आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सरळ प्रक्रियेद्वारे करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये कोणकोणती पदे आहेत, किती पदे आहेत टोटल, कशा प्रकारे फॉर्म भरला जाणार आहे, साईट कोणती आहे, सर्व डिटेल्स, शैक्षणिक पात्रता वगैरे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, ऑफिशियल पीडीएफ आपल्या समोर आहे, जे की टोटल 20 पेजेस आहे, पण याच्यामधील जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम दोन प्रकारचे पदे आहेत: चालक जे की वर्ग क आणि फायरमॅन जे की वर्ग ड. या संवर्गातील हे पदे आहेत. 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. पदसंख्या चालक ह्या पदांची हे पद 36 आहेत आणि फायरमॅनची 150 पदं आहेत. अशी टोटल 186 पदे याच्यामध्ये दिलेले आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरला जाणार आहे. याची जी साईट आहे ती आहे www.nmc.gov.in. याच्यामध्ये आता पाहूया की ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होण्याचा दिनांक काय आहे. तर तो आहे 10/11/2025 ते 1/12/2025 रात्री 12 वाजेपर्यंत. म्हणजे या विहित कालावधीमध्येच तुम्ही फॉर्म भरू शकता. फी भरायची लास्ट डेट सुद्धा तीच आहे, 1/12 म्हणजे 1 डिसेंबर 2025. जे तुमचं हॉल तिकीट असेल, अर्ज भरल्यानंतर जे हॉल तिकीट येणार आहे ते परीक्षेच्या 7 दिवसाआधीच तुम्हाला येऊन जाईल. तुमच्या ईमेल आयडी, मोबाईल नंबर यावर तुम्हाला कळून जाईल की हॉल तिकीट आलेले आहे, किंवा चॅनलला सबस्क्राईब करायच्या रिगार्डिंग जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला दिल्या जातील. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे प्रवेश पत्रात नमूद केल्यानुसार नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होऊन जाईल. आता आपण पदे पाहिले आहेत, तर याची फीस पण पाहूया की फॉर्म भरताना तुम्हाला फीस किती लागेल. तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे आणि मागास प्रवर्ग ते अनाथ प्रवर्ग यांच्यासाठी 900 रुपये फी आहे. परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र सर्व काही जे आहे ते ऑफिशियल साईटवर नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. तुमचं प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवसाआधी तुम्हाला मिळून जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही फॉर्म वगैरे भरला तरीही याचे जे अपडेट्स आहेत आम्ही तुम्हाला देत राहू. तर आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कुठे करायचा आहे, तर वापस ह्या साईट बद्दल पाहूया. तुम्ही झूम केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. nmc.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यायची आहे, व्हिजिट करायचं आहे आणि याचा फॉर्म जे आहे ते फिलअप करायचा आहे. आता इथे पदसंख्या, आरक्षण तपशील दिलेला आहे, पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता दिलेली आहे आणि कसं याच्यामध्ये जागा वितरित केलेल्या आहेत ते तुम्हाला दिसल. मी हे रीड करत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, पण याच्यामध्ये सर्वसाधारण, महिला, माजी सैनिक, अंशकालीन, खेळाडू, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त सर्वांसाठी जागा वितरित केलेल्या आहेत प्रवर्गासाठी. व्हिडिओला पॉज करा, व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा आणि तुम्ही हे जे पदनाम, पदसंख्या आणि आरक्षण तपशील आहे ते पाहू शकता. खाली शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं तुम्हाला आवश्यक आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र इथे जर मुंबई येथे जर 6 महिने कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम तुम्ही पूर्ण केलेला असेल ऑलरेडी, तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. वाहन चालक या पदावर किमान 3 वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि वैध जड वाहन चालवण्यासाठी परवाना असणे पण तुम्हाला आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करावे लागते. त्यासाठी तुम्हाला मराठी लिहिणे, वाचणे, बोलणे आले पाहिजे. आता शारीरिक पात्रता आपण पाहूया. तर उंची जी आहे पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 157 सेंटीमीटर, छाती साधारण 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर, महिलांसाठी ही अट नाहीये. वजन पुरुषांसाठी 50 किलोग्रॅम आणि महिलांसाठी 46 किलोग्रॅम. दृष्टी, तुमचं जे विजन आहे ते चांगलं असलं पाहिजे. पाठ्यक्रम बघा, उमेदवाराची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र इथे पाठ्यक्रम पूर्ण केलेला नसेल तर प्रशिक्षण केंद्राचा 3 महिन्याचा कालावधी जो आहे ते पाठ्यक्रम पूर्ण करणे तुम्हाला आवश्यक राहील. हे जे आहे ते नियुक्ती झाल्यानंतर आहे. वरी मी सांगितलं तुम्हाला, जर ऑलरेडी झालेलं असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे, पण नसेल तर तुम्हाला 3 महिन्यामध्ये हे कंप्लीट करून घेतलं जाईल. त्याचबरोबर पदनाम जे फायरमॅन आहे त्या रिगार्डिंग तुम्ही इथं पाहू शकता. प्रत्येक प्रवर्गानुसार जागा वितरित केलेल्या आहेत. व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा आणि त्यानुसार तुम्ही ह्या जागा पाहू शकता. एकूण याच्यामध्ये 150 पद आहे आणि बाकीची 36, अशी टोटल 186 पदं. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता सेमच आहे, काहीच बदल नाहीये. आता खाली आपण सर्वसाधारण सूचना पाहूया. तर याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तुम्हाला टाकणे आवश्यक आहे, ती चालू असली पाहिजे. खुल्या प्रवर्गास पदांकरिता सर्व गुणतधारक उमेदवारांचा विचार केला जाईल, किंवा ज्यांनी ते पाठ्यक्रम ऑलरेडी पूर्ण केलेला आहे त्यांना जे आहे प्राधान्य दिलं जाईल. वय वगैरे बसलं पाहिजे. हे सर्व काही इथं डिटेल्स दिलेले आहेत. हे आहेत सूचना आहेत.
ज्याच्याबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता किंवा हे PDF वाचू शकता. वयोमर्यादा पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे तर अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांकापर्यंत किमान वयोमर्यादा खुला, मागास प्रवर्ग या सर्वांसाठी 18, म्हणजे कमीत कमी 18 वय तुमचं असलं पाहिजे. 18 पेक्षा कमी नसू नये. 18 पेक्षा जास्त कुठपर्यंत असायला पाहिजे तर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 28, म्हणजे 28 ही अंतिम वयोमर्यादा आहे खुल्या प्रवर्गासाठी, याच्यापेक्षा जास्त नसावं. मागास प्रवर्ग त्याचबरोबर अनाथ यांच्यासाठी 33 आहे. खेळाडूसाठी 33 आहे. माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 33 आणि पदवीधर अंशकालीन उमेदवार यांची जी कमाल वयोमर्यादा आहे ती 33 आहे. म्हणजे कमीत कमी 18 ते मॅक्झिमम तुम्हाला याच्यामध्ये 33 पाहायला भेटते. खुल्या प्रवर्गासाठी 28 आहे. आता ही अंतिम दिनांकापर्यंत विचारात घेतली जाईल, म्हणजे जे तुम्हाला फॉर्म भरायची अंतिम डेट आहे तोपर्यंत तुम्हाला हे म्हणजे त्यानुसार तुमचं वय भरलं पाहिजे. पदसंख्या आरक्षणाबरोबर सर्वसाधारण तरतुदी इथं दिलेल्या आहेत ज्या तुम्ही वाचू शकता. व्हिडिओला पॉज करून वाचू शकता. नॉन क्रिमिलियर तुम्हाला लागते. जे नॉन क्रिमिलियर लागत नाही तिथं तुम्हाला जे म्हणजे OBC वगैरे त्यांचं नॉन क्रिमिलियर, त्याचबरोबर जे SC ST प्रवर्ग आहे यांचे कास्ट सर्टिफिकेट तर तुम्हाला ते असणं गरजेचं आहे. खेळाडू आरक्षण ज्यांना खेळाडू आरक्षण भेटत आहे तर त्याचं सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला असले पाहिजेत. अनाथ आरक्षणाबद्दल दिलेलं आहे. निवड पद्धत कशी आहे तर बघा, जे अनुभव शिथिल केला जाणार नाही असं दिलेले. जाहिरातीमध्ये नमूद पदास आवश्यक असलेली अर्हता की तो अनुभव याचा शिथिल केले जाणार नाही. जे आहे ते लागू राहील. नोंदणी प्रक्रियेनंतर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी जी लिंक आहे त्या लिंकवरून तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करावं लागेल. परीक्षेच्या 7 दिवस आधी तुम्हाला हॉल तिकीट मिळून जाईल. उमेदवाराची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे एकूण गुणांच्या किमान 50% व मागास प्रवर्गातील उमेदवारांनी किमान गुणांच्या 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. तुम्हाला मेरिटमध्ये यावे लागेल. सरळ सेवा भरतीकरिता घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवाराच्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी अथवा फेर तपासणी केली जाणार नाही. अंतिम जी यादी लागेल तीच अंतिम असेल. निवड सूचीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी वगैरे बोलवलं जातं आणि तुमचं सिलेक्शन होतं. आता निवड सूची ही प्रवर्गनिहाय तयार करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. त्यामध्ये समाविष्ट करायच्या उमेदवारांची संख्या पुढील प्रमाणे असेल. तर पदांची संख्या दिलेली आहे. त्याचबरोबर निवड सूचीमध्ये जे समाविष्ट करायची उमेदवारांची संख्या आहे ती इथं दिलेली आहे, म्हणजे रेशो दिलेला आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून तेही पाहू शकता. परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी नाशिक महानगरपालिकेच्या साईटवर टाकली जाईल. म्हणजे एक परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क घ्यावे लागतील आणि त्यानुसार तुम्हाला जे आहे ते हे पद म्हणजे मिळवता येईल. अर्हता समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी हे सर्व डिटेल्स इथं दिलेले आहेत. अर्ज भरणे सादर करण्याबाबत आवश्यक सूचना साईटवर मिळून जातील, तसंच या PDF मध्ये मिळून जातील. वापस एकदा आपण पाहूया. ऑनलाईन अर्ज करण्याची डेट जी आहे ती आहे 10/11/2025 ते 1/12/2025 या दरम्यान. तर प्रोफाईल निर्मिती म्हणजे ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा तर प्रोफाईल निर्मिती करायची आहे. फोटोची साईज इथं दिलेली आहे. जसं की फोटोची रुंदी 3.5 सेंटीमीटर असली पाहिजे, फोटोची उंची 4.5 सेंटीमीटर. त्याप्रकारे तुम्हाला अर्ज नोंदणी करायची आहे. तुमचे जे क्वालिफिकेशन आहे त्याच्यात एंटर करायचे आहे. परीक्षा शुल्क भरायचे आहे. कशा प्रकारे भरले जाते हे सर्व डिटेल दिलेले आहे. तुम्ही याआधी जर कोणत्याही गव्हर्नमेंट एक्झामचा फॉर्म भरलेला असेल, प्रिपरेशन करत असाल तर तशीच प्रोसेस आहे. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे, खूप सोपं आहे. स्कॅनिंग वगैरे करून तुम्हाला स्वाक्षरी अपलोड करायची आहे, कागदपत्र स्कॅन करायचे आहेत. सिंपल हे अर्ज भरून जातं. परीक्षा शुल्क मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1000, बाकीच्यांसाठी 900 असं दिलेलं आहे. त्याचबरोबर इथे आपण परीक्षेचे संक्षिप्त स्वरूप पाहूया की काय आहे, हे महत्वाचं आहे. तर चालक जे पद आहे त्याच्यामध्ये विषय बघा. प्रश्न संख्या मराठीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15 आणि संबंधित विषय 15. माध्यमिक शालांत परीक्षा 10वी चा दर्जा आहे या परीक्षेसाठी. माध्यम जे आहे मराठी असणारे. प्रश्नांची संख्या 60, एकूण गुण 120. ईच क्वेश्चन 2 मार्काला, 90 मिनिटाचा तुम्हाला वेळ. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे. फायरमॅन या पदासाठी मराठीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15, संबंधित विषय 15 आणि माध्यमिक शालांत परीक्षा 10वीचा दर्जा असणार आहे त्या स्तरावर. माध्यम जे आहे ते मराठी. प्रश्नांची संख्या 60, गुण 120 म्हणजे ईच क्वेश्चन 2 मार्काला, कालावधी 90 मिनिटे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेचं स्वरूप. त्याचबरोबर माजी सैनिकांच्यासाठी शुल्क ह्याच्यामध्ये माफ राहील. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क भरायचे आहे. नॉन रिफंडेबल आहे. अशा जे सूचना आहेत त्या इथं केलेल्या आहेत. बघा सिंपल आहे. 10वीचा स्तर आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणीही फॉर्म भरू शकता. ज्यांची 10वी झालेली आहे वगैरे असे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. हे गट क आणि गट ड प्रवर्गातील जे आहेत संवर्गातील पदे आहेत त्याच्यामुळे ही परीक्षा देऊ शकतात. परीक्षेला तुम्हाला टायमिंगवर पोहोचायचं आहे. केंद्र विषय नियमावली दिलेली आहे. हे काही जास्त वाचायची गरज नाही. आणि ज्यावेळेस तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन होईल तर कागद पडताळणी बद्दल इथं दिलेले आहे
तेच कागद पडताळणी असते. तुमचं जी ओळख वगैरे असते ती पटवावी लागते. त्याचबरोबर तुम्ही जे डॉक्युमेंट सबमिट केलेले असतात ते व्हेरिफाय करावे लागतात. खूप सिंपल आहे. पण परीक्षा आहे 10वीचं स्तर आहे. 120 जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन्स वगैरे 60 आहेत. 120 मार्काची एक्झाम आहे आणि वेळ बी तुम्हाला मी सांगितलेला आहे ऑलरेडी की 90 मिनिटंचा वेळ याच्यामध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारची एक्झाम होणार आहे आणि हे पदं जे आहेत ते आता भरली जाणार आहेत. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर हा फॉर्म नक्की भरा. याच्याबद्दल काही क्वेश्चन असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. त्याचबरोबर आमच्याशी Instagramवर कनेक्ट होऊ शकता. फर्दर या रिगार्डिंग किंवा इतर कोणत्याही पदभरती रिगार्डिंग तुम्हाला माहिती पाहिजे असेल वेळोवेळी तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन्स वगैरे तुम्हाला शॉर्ट तर्फे तसेच आमच्या Instagramवर मिळून जातील. तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.